समुद्राचं खारं पाणी आहे ते गोड करण्याच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. काय एकूणच त्याविषयी सांगा. समुद्राचं पाणी गोड करण्याचा प्रकल्प मनोरी येथे सुरू व्हावा म्हणून आपला प्रयत्न सुरू होता. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये साधारणतः 200 MLD पाणी हे आपल्याला उपलब्ध होणार आहे. महाराष्ट्र शासनाच्या आणि इतर परवानग्या प्राप्त झाल्या होत्या. ते केंद्रीय विभागाच्या ज्या परवानग्या असतात पर्यावरण विभागाच्या, तर त्याही परवानग्या या 20 दिवसाच्या आतमध्येच आपल्याला मिळाल्या असून केंद्रीय लवादाकडून परवानगी मिळाल्यामुळे आता आपलं हे काम लवकरात लवकर सुरू होईल अशी आपल्याला अपेक्षा आहे. हा प्रकल्प कधीपर्यंत पूर्ण होईल याची व्याप्ती वगैरे काय सांगा. असं आहे की सुरुवातीला 200 MLD पाणी या प्रकल्पातून आपल्याला मिळेल अशी आपली अपेक्षा आहे. आणि या प्रकल्पाचा विस्तार झाल्यानंतर साधारणतः 400 MLD पर्यंत पाणी मिळेल अशी आपली आता तयारी आणि असा आपला प्रयत्न देखील आहे. आपल्याला अपेक्षा आहे की साधारणतः 2030 मध्ये हा प्रकल्प पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होईल व आपल्याला पाणी मिळेल अशी अपेक्षा आहे. मुंबई महानगरपालिकेच्या महापौरांच्या बंगल्यावरती मोठं वादन निर्माण झालं. विरोधी पक्षाने देखील यावरती टीका केली, टिप्पणी केली. तुम्ही महापौर बंगल्याचा दौरा पाहणी केली, काय एकूणच त्याविषयी. बघा, असं आहे की मुंबईचे महापौर हे मुंबईचे प्रथम नागरिक आहेत. छत्रपती शिवाजी पार्कच्या बरोबर मागे महापौरांचं निवासस्थान होतं. ते आपण आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांचं जी काही स्मृती भवन आपण बनवतोय, त्यांना जी काय आदरांजली देणार होतो म्हणून आपण त्या बंगल्याचं त्या जागेत रूपांतर केलं. आत्ता जी काही महापौर राहण्याची जागा आहे, गेली 4 वर्ष या मुंबई महापालिकेमध्ये महापौर नव्हते. त्यानंतर जी काही बंगल्याची दुरावस्था झाली होती ती मी स्वतः जाऊन बघितली. अक्षरशः फ्लोरिंग पूर्ण उखडलेलं आहे. टॉयलेट्स, बाथरूम तुम्ही सांगणं योग्य नाही, वाळवी लागले काही ठिकाणी. त्या ठिकाणी पाण्याची व्यवस्था प्रॉपर नाही आहे. कारण मी सुरुवातीला विषय आला तेव्हा मी स्वतः जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली आणि मुंबईचे महापौर तिथे राहणार आहेत. आपल्यासाठी हे काही भूषणावं नाही आहे. आणि या बंगल्याची दुरुस्ती वास्तविक प्रशासनानं हे महापालिकेचं सभागृह अस्तित्वात आल्यानंतर आणि नवीन महापौरांची निवड झाल्यानंतर ते तातडीने तिथे राहायला जातील या पद्धतीने करण्याची आवश्यकता होती. मध्ये 4 वर्ष तर काहीच नव्हतं. पण दुर्दैवानं आज त्याची अवस्था पाहिल्यानंतर वाईट वाटतं की मुंबईच्या महापौरांना आपण अशा ठिकाणी राहण्यासाठी सांगणार आहोत. या बंगल्याची दुरुस्ती पूर्णपणे करण्याची गरज आहे. 2.5 वर्ष या महापौर असतील, त्याच्यानंतर आणखीन कुणी महापौर होईल, पण त्यांना आपण कुठे ठेवायचं हा प्रश्न आपण गांभीर्याने घेतला पाहिजे.